हरे कृष्णा. मेक लाईफ इझी विथ कृष्णामध्ये मी सुवर्णा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझी सकाळ होते पहाटे 4 वाजता कृष्ण भक्तांच्या वैष्णवांच्या दर्शनाने आणि आम्ही सगळे ऑनलाईन मंगल आरती, हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असतो. त्यानंतर होते माझी रोजची पूजा, श्रृंगार आरती आणि रांगोळी. नंतर टिफिन बनवायचा असतो. गोकुल रंजन गोकुल रंजन गोकुल रंजन गोपी परनधन मदन. इथे आता श्रीहरींचा श्रृंगार पूजा वगैरे झाली आहे आणि मी त्यानंतर आरती पण करून घेतली. आणि रोजची छोटीशी अंगणात रांगोळी, दरवाजात अगदी छोटीशी रांगोळी काढत असते मी रोज. तर ती मी इथे काढून घेत आहे आणि त्यानंतर नैवेद्याची तयारी करते. कालिया दमन विधान कालिया दमन विधान कालिया दमन विधान. स्वयंपाक तयार झाला आहे. मी वालाची शेंगाची भाजी, भात, पोळ्या वगैरे बनवून घेतल्या होत्या आणि आता मी गाजर आणि मुळ्याची कोशिंबीर करून घेत आहे. गाजर मुळा किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं दही घालायचं आहे आणि मीठ, जिरा पावडर. त्यानंतर तडका बनवून घ्यायचा आहे जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा. तो तडका कोशिंबीरमध्ये टाकला की झाली कोशिंबीर रेडी. विपिन पुरंदर नवीन नगरवर विपिन पुरंदर नवीन नगरवर विपिन पुरंदर नवीन नगरवर वंशी वादन सुवासा वंशी वादन सुवासा वंशी वादन सुवासा. असा काही नियम नाही की आपण रोज पंचपक्वान्नच बनवायला पाहिजे आणि नैवेद्य लावायला पाहिजे. आपण आपल्या घरी जे बनवतो ना रोज, जे आपण ग्रहण करतो ते आधी कृष्णाला नैवेद्य लावणं कंपल्सरी आहे. हरे कृष्णा. व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.